लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर भाजप हायकमांडचं विधानसभेसाठी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष। नो रिस्क धोरण स्वीकारत महाराष्ट्रात उतरवणार दिग्गज नेत्यांची फौज। विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि 2 टप्प्यात घेण्यास प्राधान्य देणार, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा। मुख्यमंत्र्यांची माहिती। 25 सप्टेंबरला राज्यातल्या सर्व शाळा बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा शिक्षक संघटनांचा निर्णय। शिक्षक भरतीबाबतचा 5 सप्टेंबरचा शासन निर्णय असून तो रद्द करावा, शिक्षक संघटनांची मागणी। 6600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर सरकारकडून गौतम अदानींना। अदानींच्या कंपनीसोबत सरकारचा 25 वर्षांसाठी करार। एसटी कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट। एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप, जास्त वेतन आता झालं तर परत करण्याचं कर्मचाऱ्यांकडनं वचनपत्र। आणि आता मुंबई आणि परिसरातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। काँग्रेसचे मुख्यमंत्री शिंदे फडणवीस नितेश राणेंविरोधात तक्रार। काँग्रेस लीगल सेलकडनं कुलाबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल। कर्नाटकातील गणेश मूर्ती अपमानाबाबत चुकीची माहिती दिल्याची तक्रार। ठाण्याच्या मुंब्रा भागात वाऱ्यामुळे गेट कोसळलं, एका रिक्षाचं किरकोळ नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। मुंबई ते बंगळुरू या 14 पदरी महामार्गाचं काम 6 महिन्यात पूर्ण करण्यात येणार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। वीज चोरी हलक्यात घेऊ नका, ठोस कारवाई केल्याशिवाय वीज चोरांना आळा बसणार नाही। वीज चोरीसाठी अधिकाऱ्याला जबाबदार धरा, हायकोर्टाचे महावितरणला महत्त्वपूर्ण आदेश। वांद्रे-वरळी सिलिंकवर भीषण अपघात, शर्यतीच्या नादात 2 आलिशान गाड्यांची टॅक्सीला धडक। अपघात प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, 2 जण अटकेत। कल्याणमधल्या अंबरनाथ गोविंद तीर्थ पुलावर भीषण अपघात, वळण घेणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकी चाकाखाली आली, मात्र चालक थोडक्यात बचावला। ठाण्याच्या कापूरबावडीत सुरक्षा रक्षक प्रसाद कदमकडनं सुपरवायझर सोमनाथ सदगीर यांची हत्या। लोढा अमारामधल्या सिग्नेट इमारतीच्या टेरेसवर मृतदेह आढळला, हत्येचं कारण स्पष्ट। आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक। मराठवाडा मुक्ती दिनाचं औचित्य साधत जरांगेंचं मध्यरात्रीपासून उपोषण। सरकारला आणखी एक संधी देतोय, आमच्या समाजाला राजकारणात यायचं नाहीये, आम्ही राजकारण करू नये असं वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, जरांगेंचं वक्तव्य। हिंगोली विधानसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांना मिळाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा। बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून झाली नियुक्ती। छत्रपती संभाजीनगरमधील मराठा उपोषणकर्त्या राजश्री उमरे यांनी मानले सरकारचे आभार। आमच्या बऱ्याच मागण्यांना मान्यता मिळाल्यानं सरकारचा आभारी आहे, उमरे यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।